सर्वांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन व्लॉगमध्ये। आज आपण जाणार आहोत फिरायला वसईमध्येच। 2-3 जागा कव्हर करण्याचा ट्राय करेल। डिसाईड कुठेच केलेलं नाही की इथे जाणार तिथे जाणार, पण एक ट्राय करू, एक बीच आणि 2-3 ज्या फेमस जागा आहेत वसईमध्ये खाण्याच्या, ज्या फास्ट फूडच्या जागा आहेत, तिथे आम्ही जाणार आहोत। माझी वाईफ रेडी होती, 2 मिनिटात आम्ही निघू घरामधून आणि या चॅनलवरती आजपासून व्लॉग्स येणार आहेत। सो प्लीज व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। सो भेटू आपण जस्ट आता बिल्डिंगमध्ये खाली उतरतो आम्ही आणि तिथून पुढे ब्लॉग आपला सुरुवात करूया। सो आम्ही निघत आहेत बिल्डिंगमधून, आता निघालो बाहेर। सो जस्ट आजूबाजूचा परिसर मस्त दाखवतो, कशी ग्रीनरी आहे बघा, मस्त झाडं झुडपं आणि सकाळचे 7:30 किती 7:30पेक्षा 8 वाजलेत ना, 8 वाजले। ठीक आहे, चला आता आम्ही निघतो। आम्ही घास रोडनी सध्या पुढे पुढे चाललेलो आहोत। हा घास रोड आहे, इकडे मागे सनसिटी आणि इकडे आपलं घास रोडचं ते पाणी वगैरे साचतं तोच रस्ता आहे जिथे पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचते। मी आणि माझी बायको चाललेलो आहोत दोघं, ठीक आहे। ती मागे आहे, मी पुढे आहे आणि चाललेला आहे आमचा प्रवास। ठीक आहे, ह्या रस्त्याने लोक सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक भरपूर करतात। आता तर कमी आहे तरी पण दुपारचा सकाळी जो पहाटेचा टाइम असतो ना, 5, 5:30, 6 वाजता, इथे एवढी गर्दी असते ना लोकांची चालायची। आता थोडीफार कमी झालेली आहे, ठीक आहे। ओके, सो ऑलमोस्ट आम्ही पोहोचणार आहोत भुईगाव बीचला आणि हाच तो रोड आहे। बघू शकता बाजूला आहे ना सगळे जे झाडं आहेत ते सगळे केळाचे वगैरे झाडं आहेत आणि नारळाचे वगैरे बागा वगैरे इकडे आहेत। सो सगळे ऑलमोस्ट जे झाडं दिसतात ते केरळाची बोलते, केळ्याची झाडं आहेत आणि दुकान वगैरे, आणि हे ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो, ठीक आहे। सो काय सिनरी आहे बघा ना। आता थोडा वेळ पहिलेच पाऊस पडलाय आणि वातावरण पण एकदम मस्त असं झालेलं आहे। इकडे जेव्हा पण येतो ना थोडं काही ना काही वेगळं असतंच, ठीक आहे। सो हा राईट मारला आणि एक लेफ्ट मारला ना की आपण जस्ट पोहोचले, ठीक आहे। वातावरण बघून घ्या मित्रांनो, एकदम जबरदस्त असं वातावरण झालेलं आहे। जस्ट 2 मिनिटाचा गोष्ट आणि आम्ही पोहोचले ऑलमोस्ट बीचवरती। हा एक लास्टचा टर्न आणि स्ट्रेट बीच मी तुम्हाला दाखवतो आता। ओके, सो या झाडाखालून निघताना समोरची जी झाडं दिसतील तुम्हाला, हे बघा झाडं, समोरची जी मोठी मोठी झाडं आहे, हे बीचच्या समोरची मोठी झाडं आहेत, ठीक आहे। तर हे आमचं वसईचं भुईगाव बीच बघू शकता, काय एकदम असं सुंदर असं वातावरण तर आहेच। वरतून आज सॅटर्डे आहे, इथे कोणती तरी स्वच्छता मोहीम चालू आहे, भरपूर सगळे लोक तिकडे करतात, त्यामुळे मी बोललो की तिकडे त्या साईडला त्या लोकांना काम करू दे। इथे समोर लग्नाचा फोटोशूट चालू आहे आणि कुत्रा मस्तपैकी झोपलेला आहे। आणि हे जे बीच आहे म्हणजे नॉर्मली आम्ही प्रत्येक सॅटर्डे संडे नाही जमलं तरी 15-1 दिवसातून इथे नक्की येतो। जवळच आहे घरापेक्षा, म्हणजे ऑलमोस्ट 10 किलोमीटरच्या आसपास आहे। आणि इथे बाजूलाच लागून कळंब, राजोडी, त्याच्यानंतर नवापूर, अर्नाळा ह्या साईडला जर बघायला गेलं तर पुढे कोणतं बीच आहे स्वप्नाली? मर्सेसचा एक बीच आहे, रानगाव बीच आहे, सुरुची बीच आहे आणि तिथून पुढं भाईंदरची खाडी वगैरे लागते। सो बीचेसची एकदम लाईन आहे वसईला, तर एकदम समृद्ध जो समुद्र किनारा आहे तो लागलेला आहे। आणि इकडे ना म्हणजे तुम्हाला जर टाइम वगैरे स्पेंड करायचा आहे, जो वसईच्या आसपास राहतो, तो भुईगाव, राजोडी, त्याच्यानंतर नवापूर वगैरे दुनियाभरचे बीच इथे आसपास आहेत, नक्की येऊ शकता। तर एक नॉर्मल झलक दाखवतो। समोर ना लोक पाण्यामध्ये पण दिसत आहेत काय मला, 1 मिनिट मी जरा दाखवतो, ठीक आहे। ते पाण्यामध्ये कोण दिसतंय का तुम्हाला? हे लोकच आहेत का माहिती नाही मला, काय करतायत पागलसारखे एवढे पाण्यामध्ये गेलेले आहेत। सो हे बघा, हेच आहेत ते, यांचं नक्की मिशन काय काय कळत नाही मला। माणसंच दिसत आहेत, 4-5 जण आहेत, एवढे पाण्याच्या आतमध्ये गेले। जर तुम्ही यांच्या जागी असाल तर कधी समुद्रामध्ये अशी जाण्याची रिस्क नका घेऊ, खूप आतमध्ये 4-5 पोर आहेत, काय करतात काय माहिती नाही सध्या। समुद्र आणि इकडचं एक समुद्राचं एक खासियत आहे की समुद्र ना एकदम उथळ समुद्र आहे। म्हणजे तुम्ही ना इथे म्हणजे जेव्हा म्हणजे ओहोटी येते, म्हणजे जेव्हा पाणी मागे जातं ना, तेव्हा इथे पूर्ण असं मैदानासारखं आहे, म्हणजे असं काही खड्डा बिड्डा नाही आहे, तर सेफ समुद्र आहे हा। बट तरी पण भाई समुद्रावरती
रिस्क घेण्यासारखा समुद्र नसतो कधीच. त्यामुळे ना भाई तुम्ही कधी असं करू नका. फक्त एक दाखवतो, ठीक आहे. हे जे लोक करतायत ना ते तुम्ही नका करू कधी, ठीक आहे. पाण्यामध्ये यांचं काय चाललंय काय माहिती. आणि ठीकठाक लांब गेले यार ते, ठीकठाक लांब आहेत पाण्यामध्ये. चला आता इथून पुढे आमचं दुसरं डेस्टिनेशन असेल, आम्ही खाऊ गल्लीमध्ये जाणार आहे. वसईची जी फेमस खाऊ गल्ली आहे, 1-2 स्पॉट तिकडचे आम्ही कवर म्हणजे आम्ही खाऊ. आम्हाला काय कोणाला जसं दाखवायचं नाही, बट आम्ही जे खाऊ ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. चला इथून जाऊया आणि डायरेक्टली वसईची खाऊ गल्ली बघूया. आता बाय बाय. माझी बायको बसलेली आहे बघा बिचारी, एकदम साधी होळी आहे बिचारी, नुसते बघते लोकांना काय करतायत ते. तर आता आम्ही दोघांनी विचार केला की स्वामी समर्थाचं मठ पण आहे इथे, तर आम्ही दोघं तिकडे जाण्याचा विचार चालू होता आमचा. तर आता गर्दी पण असेल तर आम्ही चाललेलो आहोत तिथे आणि प्रयत्न करू तो पण तुम्हाला दाखवतो. इथेच भुईगावमध्ये आहे तो. आणि गुरुवारी फार गर्दी असते, तर गर्दी जर अवॉइड करायची असेल तर गुरुवार सोडून कोणत्या पण दिवशी जा. रविवार पण अवॉइड करू शकता. तर रविवारी पण थोडीफार गर्दी असते तिथे, बट शनिवार सोमवार वगैरे बघून तुम्ही जा, तुम्हाला एकदम आरामात दर्शन वगैरे भेटेल तिथे. चला आता जातो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो स्वामी समर्थांचं मठ, आणि त्याच्या पुढे पण खायला वगैरे ते दाखवणारच आहे. ओके, सो आम्ही पोहोचलेलो मठामध्ये. सो एकदा एंट्रन्स दाखवतो. आज मंदिर पूर्ण खाली आहे, एकदम डायरेक्टली जाऊन दर्शन घेऊ शकता. हे बघा, हे आहे मठ. इकडे गाड्याची पार्किंग वगैरे असते आणि इकडून आम्ही आलेलो आहोत, ठीक आहे. इथे नारळ वगैरे काय पाहिजे ते घेऊ शकता. इथून आतमध्ये आरामात, ठीक आहे. पूर्ण खाली आहे मठ आणि हे मंदिर बघू शकता. मठामध्ये जायला आज पूर्णपणे एकदम खाली आहे. इथून आम्ही लाईन लावत असतो, पण आता डायरेक्ट खाली आहे, बघू शकता. जवळून दाखवतो, ठीक आहे. हे आहे मठ. दर्शन घ्या मित्रांनो, ज्यांना दर्शन घ्यायला भेटत नाही, एवढ्या लांबून येतात, बट ठीक आहे. चल दाखवतो मी. एकदम जवळून हा मंदिराचा गाभारा आहे, बघू शकता. किती सुंदर असा गाभारा आहे, फारच मस्त दिसते इथे. आणि आतमध्ये मंदिर आहे. इथून मूर्ती पण दिसते देवाची, ठीक आहे. फार सुंदर आहे. सगळे फोटो वगैरे लावलेले तिकडे. अष्टविनायक, या अष्टविनायकचे 8 फोटो. त्याच्यानंतर तिकडे पण देवींचे फोटो आहेत, भरपूर सगळ्या देवी. आणि इकडे सगळे देवांचे फोटो आणि समोर विठ्ठल रखुमाई, ठीक आहे. चला निघूया तिथून आता. इथं घेते हे काय किचनच आहे, ते काय किचनच आहे. हे जस्ट मठाच्या बाहेर एक दुकान आहे, तिथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकता. भरपूर सगळं अगरबत्त्या वगैरे, स्वामीचे फोटो वगैरे सगळे आहेत, किचन वगैरे आहेत आणि वस्त्र वगैरे सगळं, मूर्ती वगैरे. सो नक्की एकदा बघू शकता, ठीक आहे. बघते काहीतरी किचन पाहिजे तिला. तर बाटल्या इथे, हे सगळे पूजाची सामग्री वगैरे आहे. सो नक्की एकदा कन्सिडर करू शकता आहे ना, ठीक आहे. आम्ही एक गोष्ट घेतलेली आहे, अगरबत्त्या वगैरे घेतलेल्या आहेत आम्ही, ठीक आहे. बाकी काय जे पाहिजे ते आम्हाला भेटलेलं आहे. 2 गोष्टी घेतलेल्या आहेत आतमध्ये. एक रुद्राक्षाची माळ आम्हाला पडली 180 बोलत होते, 150ला दिली. आणि ही अगरबत्ती, ठीक आहे. चला पहिले आम्ही वसईच्या खाऊ गल्लीत गेलतो, जी चिमाजी आप्पा ग्राउंडच्या बाजूला आहे, पण ती अनफॉर्च्युनेटली बंद झालेली आहे. तिथे सगळी तोडलेली आहे खाऊ गल्ली, काय भेटलं नाही आम्हाला तिथे. तर आता आम्ही ते संजूचा वडापाव वगैरे खायला आलेलो होते. सो संजूचा वडापाव पण जास्त फेमस आहे वसईमध्ये. सो तो एकदा दाखवतो तुम्हाला, बघा. आणि स्वप्नाली तर घ्यायला गेली वडापाव, सो इथूनच दाखवतो एकदा तुम्हाला. बघा किती गर्दी असते इथे.
तर आपला वडापाव आणि समोसा आलेला आहे, बघू शकतो. आणि इकडे ना खूप फेमस आहे. आम्ही शाळेपासून हा वडापाव आणि समोसा खातो. इथे मागेच आमची शाळा आहे, इथून मागे आमची शाळा आहे. आणि हा संजूचा वडापाव. ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ठीक आहे, आमचा समोसा पाव वडापाव आता खातो इथे आणि ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग जरा पण आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगा, कोणती तरी नवीन जागा तिथे मी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा. टाटा बाय बाय.